मराठवाड्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली। का रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र गाव शिवारांना पुराने वेढा घातलाय। बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय। शेकडो गावं पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत। नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं गावांना पुराचा वेढा बसलाय। जनजीवन विस्कळीत झालंय। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनही आपल्या जागेवरून भयानक प्रयत्न करताना दिसतंय। गोदावरी नदी असेल, सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी असेल, या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं सर्व शिवारांमध्ये तळ्याचं स्वरूप निर्माण झालंय। गावातल्या कित्येक गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनाने पूरग्रस्तांना मदतीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात, परंतु नद्या नाल्यांना पूर स्थिती असल्यामुळं वाहतूक खोळंबली। वाहतुकीमुळं प्रशासनाची ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचायला फार मोठा अडथळा निर्माण होतोय। नांदेड शहरात गोदावरीच्या विष्णुपुरीचे इतिहासात पहिल्यांदाच सर्व दरवाजे उघडल्यामुळं नांदेड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलंय। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। रात्रीतूनही पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच्यामुळं शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। शेती पिकांचा विषय जर घेतला तर प्रत्येक शेतामध्ये आज जवळपास एक परस म्हणजे डोक्याच्या वर पाणी आहे। पूरग्रस्तांपर्यंत मदती पोहोचवण्यासाठी प्रशासनाला वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय। वाहतूक जागोजाग नदी नाल्यांना पूर असल्यामुळे वाहतूक सगळीकडे खोळंबलेली आहे। मदत पूरग्रस्तांपर्यंत कशी करता येईल याच्या हालचाली आता प्रशासन स्तरावरून सुरू आहेत।